सुरक्षा यंत्रणांचा तुम्ही मगाशी उल्लेख केला तर तोच प्रश्न आहे। तसेच आता शिवसैनिकांची गर्दी लक्षात घेता किंवा मनसैनिकांची गर्दी लक्षात घेता किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवाजी पार्क परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? खऱ्या अर्थाने बघू शकतो तर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर आहे। म्हणजे आता आपण बघू शकतो तर आपण सिक्युरिटी मेजर्स जरी बघितलेलं मुंबई पोलीस शिवाजी पार्कचे जे पोलीस आहेत ते मोठ्या प्रमाणावर इकडे खऱ्या अर्थानं ते फौज फाटा इकडे तैनात करण्यात आलाय। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा आहे, पण मात्र आजचा दिवस जो आहे तो अत्यंत भावनिक असल्यामुळे कुठे ना कुठे सगळी लोक आपापले दर्शन ज्यांना स्मृतीस्थळाजवळ जायचं आहे, अभिवादन करायचं, श्रद्धांजली व्हायची आहे, ती सगळी लोक एक एक करून जाताना दिसत आहे। मोठ्या प्रमाणावर खरं तर राज ठाकरेंसोबत पण मनसैनिक आता आले होते, मात्र आपल्याला कुठेच या गर्दी झाली आहे, गर्दी होते असं कुठेच चित्र पाहायला मिळालं नाही। त्याचं कारण एवढंच आहे, कारण हे सगळी लोक जे आहेत ती आपापला भान राखत इकडे आलेत। मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी मेजर्स पूर्ण शिवाजी पार्कवर ठेवण्यात आलाय। आपण बघू शकतो शिवाजी पार्कचा रस्ता जरी आपण बघितला तो रस्ता पण संपूर्णपणे आपण बघितलं तिकडे पण बाहेर रॅपिड ऍक्शन फोर्स असो, मुंबई पोलीस असो, हे सुद्धा इथे तैनात करण्यात आलं। त्यामुळे कुठे ना कुठे पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण ठिकाणी लावण्यात आलाय आणि हे चित्र आपल्याला इकडे पाहायला मिळतंय। अनेक शिवसैनिक अनेक मनसैनिक इकडे आता आले आहेत आणि हे चित्र इथे पाहायला मिळतं आणि तेच खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो। तर आता पुढच्या काही वेळेतच खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील किंवा मनसेअध्यक्ष राज ठाकरे असतील ते इथे येतील आणि इथून ते खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा अभिवादन करून बाहेर येतील। काय बोलतील का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी पण आपण बातचीत करूया। सर, खऱ्या अर्थानं अत्यंत भावनिक क्षण आहे, पण भावनांना खऱ्या अर्थानं वेगळा आनंद दुसरं हे गोष्टी मिळाले ते म्हणजे आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले। भावनांचं खऱ्या अर्थानं वेगळं काहीतरी चित्र निर्माण झालं आज। खरंच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांसाठी आणि अख्ख्या महाराष्ट्रासाठी आनंदाचा क्षण आहे आणि खूप जास्त भावनिक क्षण आहे की दोन्ही ठाकरे बंधू आज एकत्र आलेले आहेत। काही वर्षांनी खूप त्यांच्यामध्ये वाद झाले, विवाद झाले, पण त्यांनी आज सिद्ध केलं की जे वादविवाद होते ते महाराष्ट्राच्या पुढे नव्हते। आज महाराष्ट्रासाठी दोन्ही ठाकरे बंधू, जेव्हा महाराष्ट्राला रक्षणाची, मराठी माणसाला रक्षणाची गरज आहे, तेव्हा दोनही ठाकरे बंधू आज एकत्रित आहेत आणि एकत्रितपणे राहतील असे त्यांचे संदेश आज ते देत आहेत। तुम्ही बघताय एकत्रच दोन्ही ठाकरे जवळपास 10 वर्षांनी भारताला यजमानपद मिळालेलं आहे। 10 वर्षापूर्वी गोव्याला हे झालं होतं आणि बियाण्यांच्या क्षेत्रात, सीड्सच्या क्षेत्रातले ज्या सर्व महत्त्वपूर्ण कंपनीज आहेत त्या या ठिकाणी पार्टिसिपेट करतायत। जवळपास 40 देशातनं वेगवेगळ्या प्रकारे बियाण्यांच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याच्या उद्घाटन प्रसंगी मी त्यांच्यासमोर हा मुद्दा मांडलेला आहे की जे काही आमचे बियाणं आहेत त्याच्यामध्ये ट्रेसेबिलिटी असली पाहिजे, कारण अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की बियाणे उगवत नाहीत, क्रॉप फेलियर होतं, शेतकऱ्यांना खोट्या बियाण्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं, नकली बियाण्यांचा सुळसुळाट असतो। त्यामुळे ब्लॉकचेन पद्धतीनं पुढच्या काळामध्ये बियाण्यांचा सर्व व्यवहार झाला पाहिजे आणि त्याचसोबत आज वातावरणातल्या बदलांचा जो शेतीवर परिणाम होतोय त्या परिणामाचा विचार करून आपल्याला बियाण्यांच्या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन आणलं पाहिजे आणि नवीन प्रकारचे वाण की जे क्लायमेट रेझिलियंट म्हणजे वातावरणातल्या बदलाचा जो परिणाम आहे त्या परिणामाला त्याचा सामना करू शकतील अशा प्रकारचं बियाणं आपल्याला तयार करता आलं पाहिजे आणि त्या दृष्टीने केंद्र सरकार, राज्य सरकारसोबत बियाण्यांच्या सर्व ज्या काही आपल्या कंपनीज आहेत त्यांनी योग्य पद्धतीनं एक कोलॅबरेशन केलं पाहिजे। आता ब्लॉकचेन आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं एक मोठं मिशन महाराष्ट्रात आपण सुरू केलेलं आहे, AI इन ॲग्रिकल्चर। त्याचाही फायदा या कंपन्यांना घेता येईल। मी पद्मश्री राहीबाई पोपरे यांचा देखील या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की त्यांनी कशा प्रकारे पारंपरिक भारतीय बियाण्यांना त्या ठिकाणी त्याचं संवर्धन केलं। त्यामुळे पारंपरिक भारतीय बियाणे आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय साधून वातावरणातल्या बदलामध्ये चांगल्या पद्धतीचं पीक येईल अशा प्रकारची बियाणे तयार करणं, अशा प्रकारचे वाण तयार करणं या संदर्भात संपूर्ण या ठिकाणी विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। खूप चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीज, नवीन वाण या ठिकाणी किंवा ते तयार करण्याचे कोलॅबरेशन्स हे या काँग्रेसच्या माध्यमातून होणार आहेत आणि म्हणून त्याला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो।
तुम्ही भाषणात असा देखील उल्लेख केला की 25 लाख हेक्टर जमिनीवरती आपण नैसर्गिक शेती करायचं ठरवलेलं आहे. यापूर्वी राजभवनामध्ये देखील एक मोठा कार्यक्रम झाला होता. त्या दृष्टीनं काय सर वाटचाल असणार? निश्चितपणे मी सगळ्या सीड कंपनीजला ही विनंती केली आहे की आज केमिकल्सच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात आपली जमीन जी आहे ती त्या ठिकाणी बंजर होते, जमिनीचा पोत खराब होतो आहे, जमिनीची उत्पादकता कमी होते, क्षमता कमी होते. आणि म्हणून आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे आपल्याला नैसर्गिक शेतीचं मिशन दिलं आहे त्या मिशनच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये 25 लाख हेक्टर जमीन ही नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे. आणि म्हणून या सर्व सीड कंपनीजला मी विनंती केलेली आहे की त्यांनी नैसर्गिक शेतीची तत्त्व आणि त्यांचे वाण, त्यांचं बियाणं याची सांगड घालून आमच्यासोबत काम करावं, तशा प्रकारचं बियाणं त्यांनी तयार करावं, अशा प्रकारची विनंती त्यांना केली. कर्जमुक्तीसाठी नेमके काय उपाययोजना करण्यात येईल? कारण कर्जमाफी केली जाते, उद्धव ठाकरे सरकारने पण केली होती. 5 वर्षात पुन्हा त्याहून अधिक शेतकरी आता कर्जमाफीची मागणी करतायत. या एकंदरीत सायकलमधून कशी सुटका होऊ शकते? नाही, म्हणूनच आपण प्रत्येक वेळी हे सांगितलं आहे की कर्जमाफी महत्त्वाचीच आहे, पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नाही आहे. अंतिम उत्तर हे शाश्वतता शेतीमध्ये आणणं हे आहे. आणि त्याकरता शेती फायद्याची झाली पाहिजे. त्याकरता आमचं जे काही उत्पादनाचं खर्च आहे तो खर्च कमी करणे आणि उत्पादकता वाढवणे हाच याच्यावरचा उपाय आहे. आणि तो जर आपल्याला करायचा असेल तर चांगले वाण आपल्याला लागतील, नवीन शेती पद्धत आपल्याला लागेल, मोठ्या प्रमाणात मेकनायझेशन करावं लागेल, शेतीच्या नवीन टेक्निक्स वापराव्या लागतील. त्या दृष्टीनं आपण नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प किंवा वेगवेगळे प्रकल्प, स्मार्टसारखे प्रकल्प जे हातामध्ये घेतले आहेत ते एक प्रकारे शाश्वत शेती तयार करायची आणि शेतीची व्हॅल्यू चेन तयार करायची हा आपला प्रयत्न आहे. एक मिनिट सीएम सर, पालघर या प्रकरणानंतर असेल विरोधकांचा असा आरोप आहे की त्यावेळेस तुम्ही जो आरोप केले होते त्यातल्या आरोपांना भाजपमध्ये जिल्हा परिषदेचे पक्षप्रवेश दिला. आता रोहित पवार, संजय राऊत याच्यासारख्या अनेक नेत्यांनी आता त्याच्यावर तुमच्यावर आणि पक्षावर टीका जोरदार केली. पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे. पण तरीही मी माहिती घेतली, मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला, एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत, तोपर्यंत ते चांगले होते. आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले. पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे. त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे. खास करके महाराष्ट्र में सर बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिवस देखील आहे. राज्यभरातून शिवसैनिक दाखल होत आहेत. तुम्ही कशाप्रकारे आदरांजली वाहता? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये हिंदुत्वाला एक नवीन आयाम दिला. हिंदुत्व हे गर्वाने सांगितलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी लोकांची वृत्ती तयार केली आणि निश्चितपणे मुंबई आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचा एक मोठा सहभाग आहे. आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकरता ते अत्यंत श्रद्धेय आहेत आणि त्यांचे जे प्रखर विचार आहेत त्या विचारांवरच आम्ही देखील सातत्याने चालत राहू. सर, मालेगावमध्ये 3 वर्षाच्या मुलीचा रेप करून त्याने डिचून हत्या केलेली आहे. प्रचंड संतोष आहे. लोक आता रस्त्यावर सुद्धा उतरलेले आहेत मालेगाव. निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल. अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल. देवेंद्रजी, जिस तरीके से नगराध्यक्षाचा आज शेवटचा दिवस आहे आणि ठिकाणी बंडखोरी मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे दिसून येते. तशा स्वरूपामध्ये समजूत काढली जाणार आहे नाही, सगळ्या पक्षांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. याचं कारण खूप मोठ्या कालांतराने या निवडणुका होत आहेत.